ख्रिसमस डेकोरेशन छोट्या मोठ्या प्रमाणात आपल्याला जर करायचं असेल तर आपल्याला ते कलर कॉर्डिनेशन्स कळले पाहिजे, कोणत्या कलरच्या बाजूला कोणता कलर सुंदर दिसेल, अट्रॅक्टिव्ह दिसेल. तर ह्याचं बेसिक नॉलेज आपल्याला हे जरूर असलं पाहिजे जर आपण खूप छान दिसण्यासाठी हॉटेलचे प्लेसेस छान करण्यासाठी आपल्याला जरूर उपयोग होतात. मोठ्या हॉटेलमध्ये दिवाळी डेकोरेशन किंवा ख्रिसमस डेकोरेशन हे बाहेर एका वेंडरला कॉन्ट्रॅक्ट देऊन केले जातात, पण ते पूर्ण थ्रूआउट द फेस्टिवल आपल्याला फक्त ते मेंटेन करायचे असतात आणि कुठेही तोडफोड व्हायला पाहिजे नाही त्या डेकोरेशनची. जर हॉटेल आपलं छोटं असेल, बजेट हॉटेल असेल, तर आपल्याला स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन डेकोरेशन्स करावे लागतात. मार्केटमध्ये जाऊन आपल्याला गोष्टी पिकअप कराव्या लागतात आणि त्या आपल्याला व्यवस्थित जागेवर मांडावे लागतात. तेव्हा हे कलर कॉम्बिनेशन हे खूप कामी पडतं. किंवा एखादा रूम असेल आपल्याला सजवायचा असेल, हनीमून कपल असतील तर आपण एखादं फ्लावर अरेंजमेंट बनवणार असो तर ते फ्लावरच्या रंगसंगती कशा आहेत, किती छान दिसेल, तर फिलर कोणते घ्यायचे म्हणजे मेन फुल छान दिसतील, हे सगळं आपल्याला कळण्यासाठी कलर व्हीलचा हा खूप खूप उपयोग होतो. कलर व्हील समजून घ्या आणि घरी त्याची प्रॅक्टिस करा. वॉटर कलर मिक्स करून पूर्ण एक सर्कल बनवा, त्याच्यामध्ये 12 पार्ट्स बनवा आणि वॉटर कलर मिक्स करून एकेका पार्टमध्ये तुम्ही कलर करत जावा. त्यामुळे प्रॅक्टिकल नॉलेज मिळाल्यावर तुमचं कलर स्कीम एकदम, कलर व्हील एकदम डोक्यामध्ये परफेक्ट बसेल. आणि कलर व्हील एकदा तयारी केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. ॲनालॉगस कलर स्कीम असते, कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम असते, त्याच्याबद्दलही आपण जाणून घेऊया. तर आपण एकदा कलर व्हील शिकल्यावर आपले जे कलर एकमेकांच्या बाजूला आहेत, जे सिक्वेन्समध्ये आपण जे बनवलं आहे त्या सिक्वेन्समध्ये जे कलर्स आहेत त्याला म्हणतात ॲनालॉगस कलर स्कीम. तर ते सिक्वेन्स आपल्याला हलवायचे नाही आहेत. 3 प्रायमरी कलर, त्याच्यामध्ये येतो सेकंडरी कलर आणि एक सेकंडरी कलर आणि एक प्रायमरी कलरमध्ये येतो एक टर्शरी कलर. तर त्या थीमने, त्या सिक्वेन्सनेच आपल्याला जायचं आहे. तर त्या सिक्वेन्सप्रमाणे जे कलर एकमेकांच्या बाजूला आहेत त्याला म्हणतात ॲनालॉगस कलर. तर तुम्हाला व्यवस्थित बॉर्डर करा, एक पूर्ण गोल सर्कल करा आणि त्या सर्कलमध्ये 12 इक्वल पार्ट करा आणि जे कलर मिक्सिंगचे पॅलेट असतात त्याच्यामध्ये ऑलरेडी कलर तुम्ही बनवून ठेवू शकता. तर पहिला बेसिक तुमचे प्रायमरी कलर करा, नंतर 2 प्रायमरी कलर एकत्र करा, एक एक पार्टमध्ये मिक्स करा, नंतर तुम्ही ते सेकंडरी कलर बनवा. एक प्रायमरी एक सेकंडरी मिक्स करा आणि ते तुमच्या टर्शरी कलरच्या स्लॉटमध्ये ते तुम्ही फिल करा. तर जसं तुम्हाला पिक्चरमध्ये दिसत आहे, हे आहे ॲनालॉगस कलर स्कीम. नंतर त्याला नाव वगैरे द्या आणि ते व्यवस्थित तुमच्या टीचरला प्रेझेंट करा. असेच नवीन नवीन हाऊसकीपिंग रिलेटेड टॉपिक घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत हॅपी हाऊसकीपिंग. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.